नमस्कार. महाराष्ट्रात सध्या एक खूप मोठी गोष्ट घडतीये. पायाभूत सुविधांची एक मोठी क्रांतीच म्हणा ना. संपूर्ण राज्यामध्ये एक्सप्रेसवेचं एक असं जाळं विणलं जात आहे जे फक्त आपला प्रवासाचा वेळ नाही तर खरं तर महाराष्ट्राचं भविष्यच बदलून टाकणार आहे. चला तर मग ह्या मोठ्या बदलाविषयी जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. हा आकडा बघा, थक्क करणारा आहे नाही का? तब्बल 5,900 किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचे एक्सप्रेसवे. हा एकच आकडा आपल्याला कल्पना देतो की हे प्रकल्प किती विशाल आहेत. हे फक्त काही रस्ते नाहीयेत, पण राज्याच्या विकासाला जोडणाऱ्या नव्या रक्तवाहिन्या आहेत. आणि हो, हे जे 5900 किलोमीटरचं अंतर आहे ना, ते काही मोजक्या प्रकल्पांपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर हे तब्बल 24 वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये विभागलेलं आहे. यातूनच संपूर्ण राज्याला जोडणारं एक जबरदस्त नेटवर्क तयार होत आहे. चला तर मग आपली सुरुवात त्या रस्त्यांपासून करूया जे आता पूर्णपणे तयार आहेत, आपल्या रोजच्या प्रवासाचा, आयुष्याचा एक भाग बनले आहेत. हे तेच प्रकल्प आहेत ज्यांनी या मोठ्या बदलाची खरी पायाभरणी केली. आणि यातलं सगळ्यात पहिलं नाव कोणतं येतं? अर्थातच भारताच्या पहिल्या एक्सप्रेसवेचं, आपला सगळ्यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे. याच रस्त्यानं आपल्याला म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला वेगवान प्रवासाची खरी ओळख करून दिली. सध्या बोलायचं झालं तर 2 प्रमुख एक्सप्रेसवे पूर्णपणे कार्यरत आहेत, ज्याने महाराष्ट्राच्या वाहतुकीचा चेहराच बदलला आहे. एक म्हणजे जवळपास 95 किलोमीटरचा देशातला पहिला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि दुसरं म्हणजे तब्बल 701 किलोमीटर लांबीचा विदर्भाला थेट मुंबईशी जोडणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग. हे दोन्ही मार्ग MSRDCने विकसित केलेत आणि सध्या राज्याच्या वाहतुकीचा कणा आहेत असं म्हटलं तरी चालेल. आता आपण त्या प्रकल्पांबद्दल बोलूया ज्यांचं काम सध्या जोरात सुरू आहे. हे प्रकल्प राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आकार घेत आहेत आणि लवकरच ते आपल्या सेवेत दाखल होतील, ज्यामुळे विकासाला आणखी मोठी गती मिळणार आहे. इथे बघा, सध्या राज्यात काय काय आकार घेत आहे. MSRDC म्हणजे आपलं राज्य रस्ते विकास महामंडळ 189 किलोमीटरचा जालना-नांदेड एक्सप्रेसवे बांधतंय. तर NHI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा महाराष्ट्रातला 170 किलोमीटरचा अत्यंत महत्त्वाचा भाग पूर्ण करतंय. आणि हो, पुण्याची वाहतूक कोंडी कमी करणारा 173 किलोमीटरचा आउटर रिंग रोडही वेगाने तयार होतोय. आता हे प्रकल्प बघा जे बांधकामाला सुरुवात होण्याच्या अगदी जवळ आलेत. यात सुरत-चेन्नई आर्थिक कॉरिडॉरचा महाराष्ट्रातून जाणारा 400 किलोमीटरचा प्रचंड मोठा टप्पा आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडणारा छोटा पण खूप महत्त्वाचा पागोटे चौक मार्ग आणि नाशिक शहराभोवतीचा रिंग रोडही आहे. या सगळ्या प्रकल्पांसाठी निविदा आणि भूसंपादनाची प्रक्रिया जोरात सुरू आहे. चला आता वळूया सगळ्यात मोठ्या भागाकडे, म्हणजे ते प्रकल्प जे महाराष्ट्राच्या भविष्यातल्या पायाभूत सुविधांची एक प्रकारे ब्लूप्रिंट आहेत. हे जे प्रस्तावित आणि मंजूर झालेले प्रकल्प आहेत ना, ते राज्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकतील. आता जरा भविष्यातल्या काही महाप्रकल्पांवर नजर टाकूया. यातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे 856 किलोमीटर लांबीचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग. विचार करा, हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्यांना एकाच धाग्यात जोडेल. त्याशिवाय कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी 389 किलोमीटरचा स्वतंत्र मार्ग आहे आणि उत्तर महाराष्ट्राला थेट नागपूरशी जोडणारा 645 किलोमीटरचा नाशिक-जळगाव-नागपूर मार्गही प्रस्तावित आहे. नियोजनाच्या पुढच्या टप्प्यातही अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत. पुणे-नाशिक एक्सप्रेसवेसाठी भूसंपादन सुरू झालंय, तर कल्याण ते लातूर मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार आहे. इथे एक छोटीशी अपडेट अशी आहे की विरार-अलिबाग कॉरिडॉरची निविदा सध्या रद्द झाली आहे, पण पुणे-बंगळुरू सारखे इतर आंतरराज्य प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आता जरा पूर्व महाराष्ट्राकडे पाहूया. या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी काही खास प्रकल्प आहेत. नागपूर-भंडारा-गोंदिया, नागपूर-चंद्रपूर आणि भंडारा-गडचिरोली या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांना मंजुरी मिळाली आहे. हे प्रकल्प या भागातली खनिज आणि वनसंपत्तीच्या वाहतुकीसाठी आणि तिथल्या उद्योगांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि शेवटी हे कनेक्टर प्रकल्प पहा, जे या महाजाळ्याला पूर्ण करतील. समृद्धी महामार्गाला जोडणारे छोटे मार्ग, आपला प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगावला जोडणारा एक खास कनेक्टर आणि नागपूर शहराभोवतीचा आउटर रिंग रोड. हे छोटे मोठे मार्ग मोठ्या एक्सप्रेसवेंना शहरांशी आणि महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडून एक अखंड नेटवर्क तयार करतील, ज्यामुळे वाहतूक आणखीनच सुरळीत होईल. तर मग आपण 24 प्रकल्प पाहिले, हजारो किलोमीटरचे आकडे पाहिले, पण ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे या रस्त्यांमुळे आपल्या आयुष्यात आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत नक्की काय बदल होणार आहे? याचा परिणाम खूप मोठा असणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे 5,900 किलोमीटरहून अधिक लांबीचं एक मजबूत जाळं तयार होत आहे. यामुळे राज्यात औद्योगिक क्रांतीला एक प्रकारे इंधन मिळेल,
प्रवासाच्या वेळेत प्रचंड घट होईल आणि महाराष्ट्र वेगवान विकासात देशातील एक अग्रगण्य राज्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हे केवळ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नाही आहेत. इथे म्हटल्याप्रमाणेच हे महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीचं इंजिन आहे. या जाळ्यामधला प्रत्येक किलोमीटरचा रस्ता हा संधी आणि विकासाचे नवे दरवाजे उघडणार आहे. तर या सगळ्या प्रकल्पांपैकी आपल्या राज्याच्या भविष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणता एक्सप्रेसवे टाकेल असं वाटतं? विदर्भाला थेट कोकणाशी जोडणारा शक्तिपीठ महामार्ग, की आधीच कार्यरत असलेला आपला समृद्धी महामार्ग, की आणखी कोणता? खरंच हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.